काँग्रेसचे आमदार असलम शेख आपल्या सोबत आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये पीएपीचा घोटाळा झाला. हा घोटाळा नेमका काय? असं आहे की एक प्लॉट DB रियाल्टीनी टेंडरमध्ये भरला. जे प्लॉट NDZ मध्ये होता, NDZ मध्ये डेव्हलपमेंट अलाउड नाही. ज्या प्लॉटवरती पोलीससाठी घरं बांधायची याच्यात रिझर्वेशन होती आणि हे प्लॉट इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये पण येत होता. आणि हे सगळं असताना सुद्धा महानगरपालिकाने ते प्लॉटला अप्रूव्ह केला. अप्रूव्ह केल्यानंतर त्या प्लॉटवरती अजून प्लॅनसुद्धा पास झाला नाही. अजून त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही आणि 900 कोटी महानगरपालिकांना DB रियाल्टीला देण्याचं काम केलेलं आहे. आणि सरकारचा कुठेतरी याच्यात सहमत आहे. म्हणून आज अधिवेशनात मी मंत्र्यांना सांगितलं की तुम्ही याच्यावर SIT लावा. तर मंत्र्यांनी SIT ना लावता तिकडे चीफ सेक्रेटरीच्या खाली एक कमिटी बनवलेली आहे. ते या सगळं प्रकरणाची चौकशी करणार. विरोधक म्हणून तुमची आता भूमिका काय असेल? विरोधक म्हणून हा टॅक्सपेअरचे हजार कोटी आता तिकडे तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोनची NOC नाही घेतली, जागाचा क्लिअरन्स नाही घेतला आणि तुम्ही त्यांना 1000 कोटी देऊन टाकला. प्लॅन तुम्ही अप्रूव्ह नाही केला. हे सगळं काय चाललंय? म्हणजे लूट चालली महानगरपालिकेची. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला. काल सुद्धा 11 वर्षीय मुलीवरती ॲसिड हल्ला झाला. पुण्यामध्ये सुद्धा अत्याचाराच्या घटना आहेत. संगमेश्वरमध्ये पण एका बाबाने एका तरुणीवरती अत्याचार केला. काय म्हणाल? महिलांवरती अत्याचार दिवस वाढत चाललाय. सरकार इनसेन्सिटिव्ह आहे. सरकारला अजिबात महिलांची पडली नाही. खरं म्हणजे असे जे ॲसिडचे केसेस होत आहेत त्यामध्ये सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे केसेस पाठवलं पाहिजे आणि दीड महिन्याच्या आत ट्रायल संपवून त्याला फाशी दिली पाहिजे. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.